नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण औद्योगिक अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आपण औद्योगिक अर्थशास्त्र या विषयाच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. मागच्या लेक्चर्स मध्ये आपण MA अर्थशास्त्र भाग 2 यामध्ये असणाऱ्या विषयांचा आणि त्यांच्या परीक्षा पद्धतीचा आपण विचार केलेला होता. त्यानंतर आपण अभ्यासक्रम विचारात घेतले आणि आज पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करतो आहोत. औद्योगिक अर्थशास्त्र म्हणजे काय आणि औद्योगिक अर्थशास्त्राचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती हा आपल्या पहिल्या प्रकरणातला पहिला कंटेंट आपण आज विचारात घेणार आहोत. तर हे औद्योगिक अर्थशास्त्र कसं उदयाला आलं हे आपल्याला प्रस्तावनेच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं की अर्थशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत या सर्व वेगवेगळ्या शाखांमध्ये औद्योगिक अर्थशास्त्र याला अतिशय महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी उद्योगधंद्यांचा विकास होणं गरजेचं आहे हे 19व्या शतकामध्ये एक मूलमंत्र बनलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 20व्या शतकात या औद्योगिक अर्थशास्त्राचं महत्व खूप मोठं वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास MA अर्थशास्त्र करत असताना अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. उद्योगाविषयींच्या आर्थिक समस्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांचा, व्यावहारिक समस्यांचा अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्र अशा अर्थशास्त्राच्या स्वतंत्र अभ्यास विषयामध्ये करता येतो. 18व्या शतकामध्ये घडून आलेली इंग्लंड मधली औद्योगिक क्रांती हे खऱ्या अर्थानं औद्योगिक अर्थशास्त्र या नवीन विषयाला जन्माला घातणारी घटना होती. परंतु मागच्या या 100 वर्षामध्येच खऱ्या अर्थानं औद्योगिक अर्थशास्त्र या विषयाचा खूप मोठ्या झपाट्याने विकास झालेला आपल्याला दिसून येतो. अमेरिकन अर्थतज्ञ PW अँड्र्यूज यांनी औद्योगिक अर्थशास्त्र म्हणजेच इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स ही संज्ञा सर्वप्रथम वापरलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि तेव्हापासून अर्थशास्त्रामध्ये उद्योगाचा अभ्यास करणारं एक वेगळं असं शास्त्र असावं असा विचार मांडण्यात येऊ लागला आणि त्याला जगत मान्यता मिळालेली आपल्याला पाहावयास मिळते. जरी PW अँड्र्यूज यांनी औद्योगिक अर्थशास्त्र ही संज्ञा वापरली असली तरी या शास्त्राचा विचार सनातनपंथी अर्थतज्ञ ॲडम स्मिथ, JS मिल, मार्शल यासारख्या अनेक तज्ञांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जेव्हा डॉक्टर मार्शल, जॉन रॉबिन्सन, चेंबरलिन, ऑल्फ्रेड वेबर, सार्जंट फ्लोरेन्स, एडगर हुअर यासारख्या अनेक तज्ञांनी औद्योगिक अर्थशास्त्राचा विकास घडवून आणलेला आहे. तर अशा औद्योगिक अर्थशास्त्राचा आपल्याला अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती आपण आज या लेक्चर मध्ये विचारात घेणार आहोत. औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थ. औद्योगिक अर्थशास्त्राला इंग्रजी भाषेमध्ये आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स असा शब्द प्रयोग वापरतो. म्हणजेच इंडस्ट्रियल आणि इंडस्ट्री इकॉनॉमिक्स या दोघांची जर आपण फोड केली तर दोन शब्द आपल्याला मिळतात, इंडस्ट्रियल आणि इकॉनॉमिक्स. इंडस्ट्रियल म्हणजे उद्योगासंबंधी आणि इकॉनॉमिक्स म्हणजे पैशा संबंधीचे शास्त्र. तर या दोघांच्या अर्थातून आपल्याला औद्योगिक अर्थशास्त्र म्हणजे उद्योगासंबंधित असलेल्या पैशाचे शास्त्र होय असा अर्थ या औद्योगिक अर्थशास्त्राचा आपल्याला प्राप्त होतो. तर हा साधा आणि सोपा अर्थ आपल्या लक्षात आलेला आहे. यानंतर औद्योगिक अर्थशास्त्राच्या दोन व्याख्या आपल्याला दिसून येतात. त्यातली पहिली व्याख्या आहे उद्योग संस्था म्हणजेच पेढी, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये फर्म हा शब्द वापरतो. त्यानंतर उद्योग म्हणजेच इंडस्ट्री, फर्म आणि इंडस्ट्री यांचे आर्थिक प्रश्न, त्यांचा समाजाशी असणारा संबंध आणि या संबंधित अभ्यास करणारी अर्थशास्त्राची विशेष शाखा म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्र होय असा पहिला अर्थ आपल्याला विचारात घेता येतो.
दुसरी व्याख्या आहे की ज्या शास्त्रामध्ये उद्योगाच्या स्थान निश्चितीचा, औद्योगिक संरचनेचा, औद्योगिक उत्पादकतेचा, औद्योगिक वित्त पुरवठ्याचा, औद्योगिक धोरणांचा अभ्यास केला जातो, त्यास औद्योगिक अर्थशास्त्र असे म्हणतात. तर ही दोन व्याख्या आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. यानंतर औद्योगिक अर्थशास्त्राचं स्वरूप आपण पाहणार आहोत. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये औद्योगिक अर्थशास्त्राचं स्वरूप दिलेलं नाहीये, पण आपणाला ते स्वरूप पाहणं खूप गरजेचं आहे. औद्योगिक अर्थशास्त्रचं स्वरूप पहिलं आहे शास्त्रीय स्वरूप. म्हणजे ज्याप्रमाणे औद्योगिक अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र अशा प्रकारचं हे जे शास्त्रीय सैद्धांतिक मांडणी करणारे जे अर्थशास्त्राचे वेगवेगळे विषय आहेत, तशाच प्रकारे औद्योगिक अर्थशास्त्राचं स्वरूप सुद्धा शास्त्रीय स्वरूपाचं आहे. म्हणजे या ठिकाणी मांडण्यात आलेले जे विचार आहेत, ते विचार शास्त्रीय आधारावरती असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून औद्योगिक अर्थशास्त्राचं स्वरूप हे शास्त्रीय आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे औद्योगिक संघटनात्मक स्वरूप. औद्योगिक संघटनात्मक स्वरूप म्हणजे काय? देशामध्ये एखादा उद्योग स्थापन करत असताना संघटनात्मक स्वरूपाला खूप महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे देशातलं औद्योगिक संघटन कसं आहे याचाही अभ्यास या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्राचं संघटनात्मक स्वरूप असलेलं दिसून येतं. म्हणजे काही उद्योग हे एकल व्यापारी स्वरूपाचे असतात, म्हणजे वैयक्तिक मालकीचे. त्यानंतर भागीदारी उद्योग संस्था असतात. त्यानंतर संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या माध्यमातून स्थापन झालेले उद्योग असतात. असं जे उद्योगाचं जे संघटन आहे, या संघटनाचं स्वरूप देखील आपल्याला औद्योगिक अर्थशास्त्राचं आपल्याला दिसून येतं. आपल्या या औद्योगिक अर्थशास्त्राचं त्यानंतर वर्णनात्मक स्वरूप देखील आपल्याला दिसून येतं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णनात्मक पद्धतीने मांडणी करून या औद्योगिक अर्थशास्त्राचा विचार इथे मांडण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. अनेक सिद्धांत आहेत, या सिद्धांताचं विश्लेषणात्मक मांडणी या शास्त्रामध्ये केली जाते. आणि प्रामुख्यानं या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये जे घटक अभ्यासले जातात ते सर्व व्यवहारामध्ये उपयोगी पडणारे असल्या कारणानं याला व्यवहारवादी स्वरूप देखील संबोधलं जातं. जवळपास हे 5 मुद्दे आहेत की औद्योगिक अर्थशास्त्राचे स्वरूप आपल्याला पाहता येतं. यानंतर औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती आपण पाहणार आहोत. तर या औद्योगिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे जवळपास 13 मुद्दे आपल्या स्क्रीनवरती दिसतात. यामध्ये आपण विचारात घेणार आहोत. आता पहा, औद्योगिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये सर्वात प्रथम आपल्याला अगोदर व्याप्ती म्हणजे काय याचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारण व्याप्ती म्हणजे विस्तार. आता औद्योगिक अर्थशास्त्राचा विस्तार कसा झाला आहे किंवा किती झाला आहे, त्या सर्व गोष्टींचा विचार करणं म्हणजे औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती होय. आता या व्याप्ती म्हणजेच दुसरा त्याला अर्थ आहे अभ्यास विषय. औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, ते सर्व घटक म्हणजे औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती होय. म्हणून आता ज्या ज्या घटकांचा या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो, ते प्रत्येक घटक आपल्याला व्याप्तीचे मुद्दे म्हणून आपल्याला पाहता येऊ शकतात. आता याच्यामध्ये पहिला घटक आहे औद्योगिक संघटनात्मक व्याप्ती. प्रामुख्यानं पहिल्या घटकाच्या मध्ये आपल्याला लक्षात येईल की औद्योगिक अर्थशास्त्र मध्ये औद्योगिक संघटनाला खूप महत्वाचं स्थान आपल्याला दिसून येतं. आता औद्योगिक संघटनामध्ये खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्राचा समावेश होतो. त्यामध्ये पब्लिक, प्रायव्हेट आणि जॉईंट सेक्टर हे असतात. आता खाजगी क्षेत्रामध्ये जे उद्योग असतात त्यामध्ये एकल व्यापारी पद्धतीचे उद्योग आहेत, भागीदारी पद्धतीचे उद्योग आहेत, संयुक्त प्रमंडळाच्या माध्यमातून स्थापन झालेले उद्योग असतात. आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक विभागीय मंडळ आहेत, वैधानिक मंडळ आहेत आणि सहकारी मंडळांचा समावेश होतो. तर अशी ही जी संघटनात्मक उद्योगाची पद्धती आहे, त्या संघटनात्मक उद्योगाच्या पद्धतीचा अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून
औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये या पहिल्या घटकाचा अंतर्भाव औद्योगिक संघटनात्मक व्याप्ती म्हणून केला जातो. यानंतर दुसरा मुद्दा आहे संयंत्र, उद्योग संस्था आणि उद्योग यांच्यामधील परस्पर संबंध या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. आता आपल्याला संयंत्र म्हणजे काय, उद्योग संस्था म्हणजे काय आणि उद्योग म्हणजे काय, या तिघांचाही अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ती माहिती करण्यासाठी आपण शेजारी असणारा एक तुम्हाला चित्र दिसतंय, हा भाग आपल्याला अगोदर समजून घ्यायचा आहे. सर्वांना ऐकू येत आहे? हो सर. ओके. आता ह्या चित्रामध्ये पहा, इथं वेगवेगळे आपल्याला फोटो दिसत आहेत. त्यातला पहिला घटक आहे शुगर इंडस्ट्री. म्हणजे आपण मी इंडस्ट्री दाखवतोय. कोणती इंडस्ट्री आहे? कारखाना आहे शुगर. साखर कारखान्याचं चित्र मी या स्क्रीन मध्ये आपलं दर्शवलेलं आहे. तर हा पहिला जो फोटो आहे तो साखर कारखान्याचा आहे. आणि तुम्ही पहा साखर कारखान्यांच्या मध्ये हे असे वेगवेगळे प्लॅन्ट्स असतात. म्हणजे बघा इथे मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय, इथे एक प्लॅन्ट आहे. या ठिकाणी साखर होतंय काहीतरी, या ठिकाणी वाहतूक होतीये ऊसाची, या ठिकाणी साठवणूक होतीये, या ठिकाणी पण साखरेवरती प्रक्रिया केली जातोय. यानंतर इथं मोजमाप केलं जातंय, या ठिकाणी साखरेची प्रक्रिया केली जाते आणि हा भाग ऊसाचा क्षेत्राचा दर्शवला जातोय. इथे देखील ऊसाची मोजमाप केला जातोय. तर हा हे सगळे भाग आहेत, या सगळ्यांनाच काय म्हटलं जातं? संयंत्र. म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्लॅन्ट. म्हणजे साखर कारखान्यामध्ये आपण ज्या वेळेस एंट्री करतो त्यावेळेस वॉचमॅनच्या केबिन पासून साखर तयार केल्यानंतर साठवणुकीचीत असणारा गोदाम पर्यंत जे वेगवेगळे विभाग असतात त्या सर्व विभागांना काय म्हणतात? प्लॅन्ट. म्हणजेच त्याला मराठीत आपण संयंत्र म्हणतो. आणि हे असे अनेक प्लॅन्ट्स किंवा म्हणजे संयंत्र एकत्रित मिळून त्याची काय बनते? उद्योग संस्था. म्हणजे त्याचा काय बनतो? साखर कारखाना. म्हणजे अनेक प्लॅन्ट एकत्रित येऊन ती शुगर आपल्याला शुगर फॅक्टरी आपल्याला दिसून येते. म्हणजे असे अनेक प्लॅन्ट एकत्रित आले की त्याचा साखर कारखाना बनतो. आणि हा साखर कारखाना ज्या वेळेस आपण देशातले वेगवेगळे साखर कारखाने आपण काउंट करायला लागतो, उदाहरणार्थ महाराष्ट्रातील साखर कारखाने, त्यानंतर कर्नाटकातील साखर कारखाने, तमिळनाडूतील साखर कारखाने, गुजरात मधील साखर कारखाने यांचा एकत्रित अभ्यास करायला लागतो, त्यावेळेस तो भारतातील साखर उद्योग बनतो. म्हणजे ह्या तिघांचा एकत्रित परस्पर संबंध असलेला दिसून येतो. तर हे प्लॅन्ट, फर्म आणि इंडस्ट्री यांचा परस्पर संबंध आपल्याला या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. म्हणजे अनेक संयंत्र म्हणजे प्लॅन्ट मिळून एक उद्योग संस्था अस्तित्वात येते. तर अनेक उद्योग संस्था मिळून एक उद्योग तयार होतो. संयंत्र, उद्योग संस्था आणि उद्योग यांच्या संदर्भात निर्णय प्रक्रिया कशी असते, घेतलेल्या निर्णयांचा एकमेकावर होणारा परिणाम कसा असतो, याचा अभ्यास प्रामुख्यानं या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला विस्तारलेली दिसून येते. यानंतर तिसरा मुद्दा आहे औद्योगिक स्थान निश्चितीचे सिद्धांत. पहिल्या व्याप्तीच्या मुद्द्यामध्ये आपण उद्योग कोणत्या प्रकारचा आहे, त्याचं संघटन कसं आहे याचा आपण विचार केला. यानंतर आपण प्लॅन, फर्म आणि इंडस्ट्री म्हणजे संयंत्र, उद्योग संस्था आणि उद्योग यामध्ये असणारा परस्पर संबंध अभ्यासला जातो, हा भाग विचारात घेतला. यानंतर आपल्याला आता उद्योग संस्थेची स्थापना प्रामुख्यानं कशी केली जाते, कुठे केली जाते, कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं, त्याचं उत्पादनाचं स्वरूप कसं असावं, या घटकांचा अभ्यास या औद्योगिक स्थान निश्चितीच्या सिद्धांतामध्ये केला जातो. म्हणजे आपणाला कोणताही उद्योग स्थापन करण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आपणाला वाटेल त्या ठिकाणी कोणत्याही उद्योगाची स्थापना करता येत नाही, कारण
स्थापना करत असताना आपल्या उद्योग संस्थेवरती नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक असे अनेक घटकांचा परिणाम आपल्या उद्योग संस्थेवरती होत असतो. आणि या संदर्भात अनेक तज्ञांनी शास्त्रीय पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये सार्जन फ्लोरेन्स, ऑगस्ट लॉश, ऑल्फ्रेड मार्शल, वेबर यासारख्या अनेक तज्ञांनी सिद्धांत रूपांनी उद्योगाची स्थान स्थितीची मांडणी केलेली आहे. त्याचा अभ्यास देखील औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर औद्योगिक उत्पादकता आणि कार्यक्षमता. आता उत्पादकता आणि कार्यक्षमता या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. औद्योगिक उत्पादकता म्हणजे कमीत कमी प्रयत्नातून जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या उत्पादन घटकांची क्षमता म्हणजे काय आहे औद्योगिक उत्पादकता. आणि एखाद्या उद्योग संस्थेने वेगवेगळ्या उत्पादन घटकांचा विशिष्ट प्रमाणात वापर करून उत्पादनात वाढ घडून आणली असेल आणि उत्पादकता वाढत असेल तर त्यास उद्योग संस्थेची कार्यक्षमता वाढली आहे असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे औद्योगिक उत्पादकता आणि कार्यक्षमता यांचं मापन, त्यांच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम, त्यांचं असणारं महत्व आणि उत्पादकता वाढविण्यासाठी उपाययोजना या सर्व बाबींचा अभ्यास या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर आहे चौथा मुद्दा औद्योगिक संयोग. आता औद्योगिक संयोगाचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. आता अनेक उद्योग संस्था ज्या वेळेस वेगवेगळ्या कारणांनी एकत्रित येऊन उद्योग व्यवसाय करायला लागतात त्याला औद्योगिक संयोग हा शब्द वापरला जातो. म्हणजे प्रामुख्यानं औद्योगिकरणामुळे उद्योगामध्ये गळेकापूर स्पर्धा निर्माण झालेली असते. उद्योगाचं संपत्तीचं केंद्रीकीकरण निर्माण होतं. उत्पादनाचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढतो. त्यामुळं अनेक उद्योग संस्थांचं उत्पादन, त्यांचा नफा घटलेला आपल्याला दिसून येतो. पण अशा वेळेस आपली स्पर्धा टाळावी, आपला नफा वाढावा यासाठी अनेक उद्योग एकत्रित एकमेकांमध्ये विलीन होतात. त्या घटकाला आपण औद्योगिक संयोग हा शब्द वापरतो. तर या औद्योगिक संयोगाचा अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर व्याप्तीचा पुढचा मुद्दा आहे औद्योगिक वित्तपुरवठा. औद्योगिक वित्तपुरवठ्याचा अभ्यास देखील औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उद्योगाचे त्याच्या स्वरूपानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. त्यामध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या आकारमानाचे उद्योग यांना आपले उत्पादन कार्य पूर्ण करण्यासाठी भांडवलाची नितांत गरज असते. ही भांडवलाची गरज प्रामुख्यानं दोन प्रकारे पूर्ण करता येते. एक देशांतर्गत वित्तपुरवठ्याचे स्रोत आणि दुसरं आहे बाह्य वित्तपुरवठ्याचे स्रोत. प्रामुख्यानं औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये अशा प्रकारे उद्योगाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याचा अभ्यास केला जातो. या वित्तपुरवठ्याचा उद्योगांच्या विकासावरती अनेक चांगले वाईट परिणाम देखील होत असतात. त्याचाही विचार औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. यानंतर व्याप्तीचा पुढचा मुद्दा आहे औद्योगिक धोरण. कोणत्याही देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी औद्योगिक धोरण हे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सरकारला उद्योगांचा नियोजनबद्ध विकास करावा लागतो. आणि भारतामध्ये औद्योगिक धोरण 1948 पासून 1991 पर्यंत अनेक राबवली गेलेली आहेत. या धोरणांचा देखील अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने केला जातो. यामध्ये परवानाविषयक धोरण, उत्पादनविषयक धोरण, वित्तपुरवठाविषयक धोरण अशी वेगवेगळी धोरणं औद्योगिक धोरणामध्ये समाविष्ट असतात. या औद्योगिक धोरणांचं यश आणि अपयश यांचा देखील अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती विस्तारलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कामगार आणि मालक यांचा संबंध.
कोणत्याही उद्योग संस्थेचा विकास हा त्या उद्योग संस्थेतील कामगार आणि व्यवस्थापक वर्ग म्हणजेच मालक वर्ग यांच्या संबंधावरती अवलंबून असतो. भारतामध्ये किंवा जगात अनेक वेळा मालक आणि कामगार यांचे संबंध बिघडलेले दिसून येतात. म्हणजेच उद्योगधंद्यामध्ये संप, हरताळ, ताळेबंदी इत्यादीचे प्रकार वाढल्याने अनेकदा औद्योगिक श्रम तास वाया गेलेले आहेत. तर त्यामुळे उद्योगधंद्यांच्या विकासावरती खूप मोठा परिणाम होत असतो. तर अशा औद्योगिक कलहावरती उपाययोजना, त्याची कारणे, त्याचे परिणाम या सर्वांचा अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने केला जातो. यानंतर व्याप्तीचा पुढील मुद्दा आहे औद्योगिक आजारपण. ज्याप्रमाणे मानवी शरीराला अनेक आजाराने ग्रासले की मानव अशक्त बनतो, तशाच प्रकारे उद्योगाला देखील वेगवेगळ्या कारणामुळे आजार पडला की उद्योगधंदे देखील बंद पडतात. तर हे औद्योगिक आजारपण देशाच्या आर्थिक विकासाला अडथळा आणत असते. तर त्या औद्योगिक आजारपणाचा देखील अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आज भारतामध्ये अनेक लघु, मध्यम आणि मोठ्या आकारमानाचे उद्योग अस्तित्वात आहेत. त्यापैकी प्रामुख्यानं सूक्ष्म आणि लघु उद्योग मोठ्या प्रमाणात आजारी पडलेले आहेत. आजारी पडलेले आहेत म्हणजे उद्योगधंद्यासाठी आवश्यक असणारे भांडवल, कच्चा माल, ऊर्जा साधने वेळेत न मिळाल्यामुळे त्या उद्योगधंद्यांचा विकास खुंटलेला आपल्याला दिसून येतो. तर हे औद्योगिक आजारपण, त्याचे परिणाम, त्याची कारणं आणि आजारपण दूर करण्यासाठी सरकारसंबंधीची धोरणात्मक उपाययोजना इत्यादी बाबींचा अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती देखील आपल्याला विस्तारलेली दिसून येते. त्यानंतर नंबर पुढचा आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अभ्यास देखील औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आज 1995मध्ये आपण जागतिक व्यापार संघटनेमध्ये सहभागी झाल्यानंतर सर्व देशांची एक बाजारपेठ झाल्यामुळे अनेक देशांच्या मोठमोठ्या कंपन्या दुसऱ्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी येऊ लागल्या. त्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यां निर्मिती झाली आहे. त्याचा अभ्यास विशेषतः या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. 1991च्या औद्योगिक धोरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. या बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात झालेली वाढ, या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे दोष, त्यांची अर्थव्यवस्थेतील भूमिका आणि त्या बहुराष्ट्रीय कंपन्या स्थापन झाल्यामुळे उद्योगधंद्यावरती झालेला परिणाम या सर्वांचा अभ्यास या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने केला जातो. त्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपणाला औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थ, औद्योगिक अर्थशास्त्राचे स्वरूप आणि औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती पाहता येईल. आपणाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.